नमस्कार मंडळी. साप्ताहिक राशी भविष्य या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. या सप्ताहात 12 राशींमध्ये जे जे काही शुभाशुभ घडणार आहे त्या गोष्टींची माहिती तुम्हाला आज मिळणार आहे. चला तर जाणून घेऊया. मेष राशी. मेष राशींच्या मंडळींना या सप्ताहात चंद्र राशीच्या संबंधात राहू तुमच्या 12व्या भागात उपस्थित होण्याच्या कारणाने या सप्ताहात लहान लहान आरोग्य समस्येच्या व्यतिरिक्त कुठलाही मोठा आजार होण्याची शक्यता राहणार नाही. परंतु कुठलाही वातावरणीय आजार असला तरी घरात उपचार न करता तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करण्याचा सल्ला दिला जातो. या सप्ताहात चंद्र राशीपासून तुमच्या पहिल्या भागात बृहस्पती महाराज उपस्थित होण्याच्या कारणाने या पूर्ण सप्ताहात विनाकारण खर्च तुमच्या आर्थिक स्थितीला खूप खराब करू शकते. म्हणून जितके शक्य असेल तितके आपले धन कमी खर्च करा आणि त्याच गोष्टींवर खर्च करा जे खूपच आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात तुम्हाला विपरीत परिणामांचा सामना करावा लागू शकतो. या आठवड्यात आपण घरातील कामात रस घेऊन घरातील इतर स्त्रियांना मदत करू शकता. हे आपल्याला कुटुंबातील वाढत्या आदरांसह इतर सदस्यांशी असलेले आपले नाते घट्ट करण्यास मदत करेल. या सप्ताहात कार्यक्षेत्रात कामकाजाच्या गोष्टी सोडविण्यासाठी तुम्हाला सुरुवातीपासूनच आपली हुशारी आणि प्रभावाचा वापर करण्याची सर्वात अधिक आवश्यकता राहणार आहे. म्हणून दुसऱ्यांच्या समोर हास्य पात्र न बनून स्वतःच्या क्षमतांना दुसऱ्यांसमोर प्रदर्शित करा आणि लक्ष्य प्राप्ती करा. जर तुम्ही आपल्या परीक्षेच्या परिणामाची वाट पाहत होते तर या सप्ताहात तुमची वाट पाहणे संपू शकेल, कारण ही वेळ तुमच्यासाठी काही शुभ वार्ता घेऊन येणार आहे. खास करून ते विद्यार्थी जे शिक्षणासाठी आपल्या कुटुंबापासून लांब राहतात त्यांना या काळात आपल्या आई वडिलांचे प्रोत्साहन मिळण्याचे योग बनतील. मेष राशींच्या मंडळींना या सप्ताहात काही उपाय देखील आहे मंडळी. नियमित 41 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. असे केल्याने तुमची आर्थिक आणि मानसिक स्थिती सुधारेल. वृषभ राशी. वृषभ राशींच्या मंडळींना या सप्ताहात तुम्हाला बरेच महत्वाचे निर्णय घेण्यात ही मदत मिळेल. यामुळे तुम्हाला ताण आणि बेचैनीचा सामना करावा लागू शकतो. अशात डोक्याला शांत ठेवून व विचारपूर्वक निर्णय घ्या आणि जर काही निर्णय घेण्यात तुम्हाला समस्या येत असेल तर कुणी मोठ्या व्यक्तींची मदत घ्या. या सप्ताहात चंद्र राशीच्या 11व्या भागात राहू उपस्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमच्या रचनात्मक विचारांमध्ये वाढ पाहिली जाईल. यामुळे तुम्ही बरेच पैसे कमवण्यासाठी नवीन संधी शोधून उत्तम नफा मिळवू शकाल. परंतु या काळात प्रत्येक कागदावर हस्ताक्षर करण्याच्या आधी तुम्हाला आरामात तो कागद वाचण्याचा सल्ला दिला जातो. या आठवड्यात तुमच्या कुटुंबातील सदस्य तुमच्या घरात काही बदल करण्याचा निर्णय हे घेऊ शकतात. अशा परिस्थितीत घरातील हा बदल आपल्याला आवश्यकतेपेक्षा खूप भावनिक बनवू शकतो. यावेळी आपण आपल्या खास लोकांसह किंवा जवळच्या मित्रांसह आपल्या भावना व्यक्त करण्यास सक्षम असाल, ज्यामुळे तुम्हाला खूप सुखाची प्राप्ती देखील होईल. या सप्ताहात नोकरी पेशाने जोडलेले जातक आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर आपल्या कार्यक्षेत्रात करू शकणार नाही. यामुळे तुम्हाला करिअरमध्ये पुढे जाण्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या सप्ताहात आपले प्रेमी जीवन आपल्या शिक्षणाच्या प्रती तुमच्या मनाला भ्रमित करण्याचे मुख्य कारण बनेल. अशात प्रेम आणि शैक्षणिक जीवनात योग्य ताळमेळ ठेवून या गोष्टीला समजण्याचा प्रयत्न करा की प्रेमासाठी तुमच्याजवळ सर्व आयुष्य आहे आणि या सप्ताहाची वेळ तुम्हाला आपल्या शिक्षणासाठी देण्याची आवश्यकता आहे. वृषभ राशींच्या मंडळींना या सप्ताहात काही उपाय देखील आहे मंडळी. नियमित 21 वेळा ओम गुरुवे नमः या मंत्राचा जप करा. असे केल्याने तुमचे आर्थिक
आणि मानसिक स्थिती सुधारेल. मिथुन राशी. मिथुन राशींच्या मंडळींना या सप्ताहात चंद्र राशीपासून बृहस्पती तुमच्या 11व्या भागात स्थित होण्याच्या कारणाने हा सप्ताह तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने पूर्णतः तुमच्या पक्षात दिसत आहे. यामुळे तुम्ही एक उत्तम आरोग्याचा आनंद घेऊन उत्तेजित राहू शकता व सोबतच या राशीतील प्रौढ जातकांना या काळात गुडघ्या संबंधित आणि हात संबंधित जुन्या समस्यांनीही आराम मिळू शकतो. या सप्ताहात तुम्हाला कमिशन, लाभांश किंवा रॉयल्टीच्या कार्यात काही मोठा फायदा होण्याची शक्यता दिसत आहे. सोबतच तुमच्यापैकी काही लोक अशा काही योजनांमध्ये पैसे लावण्यासाठी तयार होतील ज्यामध्ये त्यांना नफ्याची शक्यता अधिक दिसत आहे. या आठवड्यात आपल्या घरातील मुलांना जास्त सवलत दिल्यास भविष्यात आपल्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून सुरुवातीपासूनच त्यांच्यावर आणि त्यांच्या संगतीवर लक्ष ठेवून ते कोणाबरोबर बसतात व उठतात यावर लक्ष दिले पाहिजे. या सप्ताहात घर कुटुंबात चाललेली गोष्ट तुमच्या करिअरला बाधित करू शकते. यामुळे तुमच्या ऊर्जेत कमी दिसेल. या सप्ताहात बऱ्याच विद्यार्थ्यांचा वेळ घरगुती वस्तूंना ठीक करण्याच्या प्रयत्नात लागेल. यामुळे विद्यार्थ्यांना वाईट वाटू शकेल. मिथुन राशींच्या मंडळींना या सप्ताहात काही उपाय देखील आहे मंडळी. नियमित प्राचीन पाठ विष्णू सहस्रनामाचा जप करा. असे केल्याने तुमची आर्थिक आणि मानसिक स्थिती सुधारेल. कर्क राशी. कर्क राशींच्या मंडळींना या सप्ताहात आपल्या संगतीच्या प्रती विशेष सावधान राहावे लागेल. कारण शक्यता अधिक आहे की तुमच्या संगतीमधील कोणी स्वार्थ व्यक्ती तुम्हाला त्रास देईल. या सप्ताहात चंद्र राशीपासून तुमच्या 8व्या भागात शनी स्थित होण्याच्या कारणाने हे पाहिले गेले आहे की तुम्ही आपल्या धन संचलनाला घेऊन थोडे निष्काळजी वागाल, ज्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या जीवनातील आर्थिक तंगी उत्पन्न करू शकतो. म्हणून तुम्हाला या सप्ताहात आपल्या घरातील लोकांसोबत धन बचतीविषयी चर्चा करून त्यांचा सल्ला घेण्याची आवश्यकता असेल. कारण या काळात मोठ्या व्यक्तींचा सल्ला आणि अनुभवच तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यात ही मदत करेल. या सप्ताहात तुम्ही अध्यात्माचा आधार घेऊन आपल्या कौटुंबिक समस्यांना दूर कराल. या सप्ताहात करिअर संबंधित काही गरजू गोष्टी किंवा योजना कुणासोबत शेअर करणे टाळले पाहिजे. कारण शक्यता अधिक आहे की तुम्ही आपल्या मनातील गोष्ट शेअर कराल आणि तुमच्याच योजना तुमच्या विरुद्ध वापरल्या जाऊ शकतात. या सप्ताहात तुम्हाला थोडे थकलेले वाटू शकते. यामुळे तुम्ही अभ्यासात थोडी विश्रांती घेऊ शकतात. अशात तुम्ही स्वतःला केंद्रित करून आणि आपला वेळ वाया न घालवता पुस्तक वाचले पाहिजे. कर्क राशींच्या मंडळींना या सप्ताहात काही उपाय देखील आहे मंडळी. नियमित शनिवारी ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करा. असे केल्याने तुमची आर्थिक आणि मानसिक स्थिती सुधारेल. सिंह राशी. सिंह राशींच्या मंडळींना हा सप्ताह आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगला राहणार आहे. कारण या काळात तुमच्या आरोग्याच्या प्रती तुमचे सातत्य तुमच्या बऱ्याच आजारांपासून तुम्हाला आराम देण्यातही तुमची मदत करेल. अशात योग व्यायामात कमी आणू नका आणि जितके शक्य असेल तितके हिरव्या पालेभाज्या खा. या सप्ताहात चंद्र राशीपासून तुमच्या 9व्या भागात देवगुरु बृहस्पती उपस्थित असण्याच्या कारणाने हा सप्ताह आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी उत्तम राहणार आहे. या सप्ताहात चंद्र राशीपासून तुमच्या 7व्या भागात शनी उपस्थित असण्याच्या कारणाने वाहन चालवताना तुम्हाला सावधगिरी बाळगली पाहिजे. अन्यथा तुम्हाला आपल्या वाहनावर आपले धन खर्च करावे लागू शकते. या सप्ताहात तुम्हाला आपल्या आसपासच्या प्रभावशाली आणि महत्त्वपूर्ण लोकांशी परिचय वाढवण्यासाठी
तुमच्याद्वारे सामाजिक गोष्टींमध्ये भाग घेणे उत्तम राहील, कारण या सप्ताहात दुसऱ्यांना प्रभावित करण्याची तुमची क्षमता तुम्हाला बऱ्याच सकारात्मक गोष्टी प्रदान करेल. या सप्ताहात करिअरमध्ये पद उन्नती करण्याच्या बाबतीत बऱ्याच शुभ संधी मिळण्याचे योग बनतील. या कारणाने पूर्वी जी स्थिती खराब झालेली होती ती पुनर्या काळात पटरीवर येईल. या आठवड्यात विद्यार्थ्याचे मन शिक्षणाने भ्रमित झालेले असेल. याचे मुख्य कारण कुटुंबात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन असू शकते. अशा वेळी वेळ वाया घालवण्याऐवजी एकांतात जाऊन अभ्यास करा. सिंह राशींच्या मंडळींना या सप्ताहात काही उपाय देखील आहे मंडळी. नियमित 19 वेळा ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करा. असे केल्याने तुमची आर्थिक आणि मानसिक स्थिती सुधारेल. कन्या राशी. कन्या राशींच्या मंडळींना या सप्ताहात योग आणि व्यायामात आपल्या दिनचर्यामध्ये सामील करण्याची अधिक आवश्यकता असेल, कारण तुम्ही या गोष्टीला चांगले समजतात की उत्तम आरोग्य जीवनच एक उत्तम आणि यशस्वी जीवनाचे रहस्य आहे. म्हणून या गोष्टीला लक्षात घेऊन स्वतःला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा. या सप्ताहात चंद्र राशीच्या संबंधात देवगुरु बृहस्पती तुमच्या 8व्या भागात स्थित होण्याच्या कारणाने या आठवड्यात हे लक्षात ठेवा की आपल्यास आकर्षित करीत असलेल्या सर्व गुंतवणूक योजनांमध्ये गर्दी करू नका व आरामात खोलवर जाऊन निर्णय घेण्याचा प्रयत्न करा, कारण आता तुमच्यासाठी कोणतेही पाऊल उचलणे आर्थिकदृष्ट्या हानिकारक ठरू शकते. म्हणून कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचण्यापूर्वी कृपया एखाद्या तज्ञाचा सल्ला नक्की घ्या. या सप्ताहात तुमच्या 7व्या भागात राहू स्थित होण्याच्या कारणाने या आठवड्यात आपल्या घरातील महिला सदस्यांच्या खराब आरोग्यामुळे तुमच्या कौटुंबिक वातावरणात थोडा त्रास होऊ शकतो. परिणामी तुमच्या मानसिक तणावातही वाढ होईल, ज्याचा तुमच्या आयुष्याच्या विविध क्षेत्रात नकारात्मक परिणाम होईल. व्यावसायिकांसाठी हा सप्ताह थोडा सामान्य राहणार आहे, परंतु तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काहीतरी उत्तम करण्याची इच्छा असेल तर तुम्ही वेळ वाया न घालवता नवीन योजना बनवण्याची यावेळी सर्वात अधिक आवश्यकता असेल. जर तुम्हाला पूर्वी आपल्या विषयांना समजण्यात काही समस्या येत असेल तर तुम्हाला या सप्ताहात आपल्या धैर्याच्या प्राप्तीसाठी आधीपेक्षा जास्त मेहनत करण्याची आवश्यकता आहे. या काळात शंका आहे की तुमच्या मार्गात बऱ्याच समस्या येतील, परंतु जर तुम्ही त्या वेळात धैर्याने प्रत्येक काम केले तर तुम्ही प्रत्येक समस्येतून निघण्यात यशस्वी होऊ शकता. कन्या राशींच्या मंडळींना या सप्ताहात काही उपाय देखील आहे मंडळी. नियमित बुधवारी बुध ग्रहासाठी पूजा करा. असे केल्याने तुमची आर्थिक आणि मानसिक स्थिती सुधारेल. तुला राशी. तुला राशींच्या मंडळींना हा सप्ताह चंद्र राशीच्या संबंधात बृहस्पती तुमच्या 7व्या भागात स्थित होण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात योग आणि व्यायामाने करावी लागेल. यावेळी तुमच्या सोबत जर तुम्ही आपल्या घरच्यांनाही यासाठी प्रोत्साहित केले तर तुम्ही स्वतःला आणि त्यांना उत्तम ठेवण्यातही यशस्वी होऊ शकतात, कारण सकाळची वेळच असते जेव्हा तुम्हाला आपल्या बाबतीत उत्तम वाटून पूर्ण दिवस स्वतःला सकारात्मक ठेवू शकतात. म्हणून याला आपल्या दिनचर्यामध्ये सामील करा आणि नियमित रूपात योग आणि व्यायाम करण्याचा प्रयत्न करत राहा. तुम्हाला ही गोष्ट समजावी लागेल की काहीही खरेदी करण्याच्या आधी त्या गोष्टींचा वापर करा जे आधीपासून तुमच्या जवळ आहे, कारण शक्यता आहे की घाई गर्दीत येऊन तुम्ही काही अशा वस्तूंवर आपले धन खर्च कराल जे तुमच्या जवळ आधीपासून उपस्थित आहे. म्हणून घाई गर्दीत येऊन काही खरेदी करू नका. या सप्ताहात तुमच्या मुलांच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आमंत्रण तुमच्या आणि कुटुंबासाठी आनंदाचा अनुभव राहील. ते
तुमच्या अपेक्षेवर खरे उतरतील आणि तुम्ही त्यांच्याकडून आपले स्वप्न साकार होताना पाहाल। यामुळे तुमचे डोळे भरून येताना दिसतील। या सप्ताहात तुमच्या 5व्या भागात शनी स्थित होण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमच्या कार्यालयात तुम्हाला काही असा प्रोजेक्ट मिळू शकतो ज्याची वाट तुम्ही आधीपासून पाहत होते, म्हणून आता त्याची जबाबदारी मिळाल्याने यावेळी तुमचे मन प्रसन्न दिसेल, ज्याची चमक तुमच्या चेहऱ्यावरील रोनक वाढवण्याचे काम करेल। अशात या उत्तम वेळेला जाणून योग्य लाभ घेण्याकडे आपले प्रयत्न कायम ठेवा। हा सप्ताह विद्यार्थ्यांसाठी सामान्यपेक्षा कमी चांगला राहणार आहे, कारण या वेळात अभ्यासाच्या प्रती तुमचा निष्काळजीपणा तुमची पूर्वीची कठीण मेहनत आणि तुमच्या बऱ्याच प्रयत्नांना विफल करू शकतो। अशात स्वतःला दुसऱ्यांच्या समोर मूर्ख सिद्ध करण्यापासून बचाव करा। तुला राशींच्या मंडळींना या सप्ताहात काही उपाय देखील आहे मंडळी। नियमित लिंगाष्टकमचा जप करा। असे केल्याने तुमची आर्थिक आणि मानसिक स्थिती सुधारेल। वृश्चिक राशी। वृश्चिक राशींच्या मंडळींना या सप्ताहात कोणासोबतही वादविवाद करण्यापासून स्वतःला सावध केले पाहिजे, अन्यथा आपल्या चांगल्या स्वभावात खराबी येऊ शकते। म्हणून आपला हा रागीट मूड बदलण्यासाठी तुम्ही कुठल्याही सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करू शकता आणि समाजातील बऱ्याच लोकांसोबत भेट करून त्यांच्या अनुभवाने शिकू शकता। यामुळे तुम्हाला जीवनातील बरेच योग्य व अयोग्य निर्णय घेण्यात तुम्हाला मदत मिळेल। या सप्ताहात चंद्र राशीपासून तुमच्या 11व्या भागात केतू उपस्थित होण्याच्या कारणाने हा सप्ताह तुमच्या आर्थिक जीवनाच्या बाबतीत उत्तम राहणार आहे। तथापि वाहन चालवणाऱ्या जातकांना ते चालवण्याच्या वेळी थोडी अधिक सावधानी बाळगण्याची आवश्यकता असेल। या सप्ताहात या राशीतील लोक आपल्या घरातील लोकांसोबत समंजसपणा वाढवण्याचा पूर्ण प्रयत्न करताना दिसतील आणि शक्यता आहे की यामध्ये त्यांना पूर्ण रूपात यश प्राप्ती देखील होईल। याचा परिणाम स्वरूप त्यांना घर कुटुंबात चांगले वेळ व्यतीत करण्यासाठी आणि घरातील मुद्द्यांवर आपला सल्ला देण्याची संधी मिळेल। या सप्ताहात तुम्ही घरातील लहान सदस्यांसोबत आपले संबंध उत्तम करण्यासाठी यशस्वी व्हाल। आपण त्यांना काही बोलण्यापूर्वी विचार करा। या सप्ताहात तुम्ही आपल्या विचारांचे आदान प्रदान करण्याची इच्छा ठेवाल, परंतु कार्यस्थळी तुमचे विचार आणि सल्ल्यांना अधिक महत्त्व मिळणार नाही। या काळात तुम्हाला खूप एकटे वाटेल। सोबतच यामुळे तुमच्या करिअरची गतीही काहीशी कमी होताना दिसेल। या सप्ताहात जे जातक आपले उच्च शिक्षण घेतल्यानंतर पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहे आणि नोकरी शोधत आहे, त्यांना एक चांगल्या कंपनीकडून मुलाखतीसाठी कॉल येऊ शकतो। अशा परिस्थितीत तयारी करताना प्रत्येक प्रश्नासाठी स्वतःला आधीपासूनच तयार करा, अन्यथा आपण ही संधीही देखील गमावू शकता। वृश्चिक राशींच्या मंडळींना या सप्ताहात काही उपाय देखील आहे मंडळी। नियमित 19 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा। असे केल्याने तुमची आर्थिक आणि मानसिक स्थिती सुधारेल। धनु राशी। धनु राशींच्या मंडळींना या सप्ताहात तुमच्या मानसिक शांततेसाठी तुमच्या तणावाच्या कारणांचे समाधान करा, कारण यामुळे तुम्ही स्वतः निरोगी राहून ऊर्जावान बनण्यात ही यशस्वी राहाल आणि या ऊर्जेची तुम्हाला या पूर्ण सप्ताहात सर्वात अधिक आवश्यकता राहणार आहे। या सप्ताहात तुमच्या 4थ्या भागात राहू उपस्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला काही गुंतवणुकीने तितका लाभ होणार नाही जितका तुम्ही विचार केला होता, परंतु हा लाभ तुम्हाला बऱ्याच प्रमाणात संतुष्टी देईल आणि तुम्ही याच्याच मदतीने आपल्या व्यापारात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ शकता, ज्यामध्ये जर तुम्ही योग्य रणनीती आत्मसात केली तर तुम्ही धन लवकरच दुप्पट करू शकतात। या सप्ताहात घरातील काही बदलांमुळे तुमच्या आत्मीय जनांसोबत
तुमचा वाद होऊ शकतो. यामुळे तुमच्या मान सन्मानात कमी येईल. सोबतच कुटुंबात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या सप्ताहात शंका आहे की प्रत्येक वेळी तुमची घाई गर्दीत असणे तुम्हाला करिअरमध्ये हानी पोहोचू शकते. कारण शक्यता आहे की ज्यावेळी काही महत्वाची माहिती दिली जात असेल त्यावेळी ही तुम्ही घाई कराल. यामुळे तुम्ही अपूर्ण गोष्टी ऐकून पुढचे कार्य कराल आणि स्वतःला मोठ्या अडचणीत फसवून घ्याल. या सप्ताहात सर्वात अधिक तुम्हाला या गोष्टीला समजण्याची आवश्यकता आहे की प्रत्येक वेळी आपल्याला यशच मिळेल असे शक्य नाही. कारण या सप्ताहात तुम्हाला मिळणारे अपयश तुमच्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता आणेल. यामुळे आपल्या मनात चालत असलेला संदेह तुम्हाला चिंता देऊ शकतो. धनुराशींच्या मंडळींना या सप्ताहात काही उपाय देखील आहे मंडळी. नियमित 21 वेळा ओम बृहस्पतेः नमः या मंत्राचा जप करा. असे केल्याने तुमची आर्थिक आणि मानसिक स्थिती सुधारेल. मकर राशी. मकर राशींच्या मंडळींना या सप्ताहात ताजेतवाने राहण्यासाठी चांगल्या प्रकारे आराम करा. कारण या सप्ताहात तुमच्याजवळ पर्याप्त वेळ असेल तर संधीचा फायदा घ्या आणि उत्तम आरोग्यासाठी पायी फिरायला जा आणि शक्य असेल तर घरात राहूनही काही व्यायाम करू शकता. या सप्ताहात शक्यता आहे की ही वेळ तुमच्या आयुष्यात वेतन वृद्धीचे बरेच योग घेऊन येईल. चंद्र राशीच्या संबंधात शनी तुमच्या दुसऱ्या भागात स्थित होण्याच्या कारणाने तुमच्या जीवनात प्रत्यक्षरित्या तुमच्या खर्चात वाढ होईल. तरीही याचा प्रभाव तुमच्या आर्थिक स्थितीवर पडणार नाही. परंतु तुम्ही स्वतःला आर्थिक रूपात आणि अधिक मजबूत करण्यासाठी आपल्या धनाचे विनाकारण खर्चावर नियंत्रण ठेवून त्यांच्या संचयनाकडे आपल्या प्रयत्नांना गती देऊ शकता. या आठवड्यात तुमचा मित्र किंवा जवळचा व्यक्ती तुमच्या चर्चा किंवा सूचनांना जास्त महत्त्व देणार नाही. ज्यामुळे तुम्हाला आपल्या मित्रांसह काही करत असताना आपल्या हिताकडे दुर्लक्ष केल्यासारखे वाटेल. यातून तुम्हाला मानसिक ताणतणाव देखील मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात कार्यक्षेत्रात प्रगती होण्याचे योग दर्शविले जात आहे. जरी सुरुवातीला काही कठोर परिश्रम करावे लागतील परंतु हळूहळू परिस्थिती तुमच्या पक्षात जाताना दिसेल. म्हणून सुरुवातीपासूनच आपले परिश्रम चालू ठेवा. या सप्ताहात विद्यार्थ्यांना उत्तम फल प्राप्त होतील. या काळात तुम्हाला आपल्या मेहनतीचे फल मिळेल आणि स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करण्यात तुम्हाला अधिक सक्षम वाटेल. मकर राशींच्या मंडळींना या सप्ताहात काही उपाय देखील आहे मंडळी. नियमित 21 वेळा ओम वायुपुत्राय नमः या मंत्राचा जप करा. असे केल्याने तुमची आर्थिक आणि मानसिक स्थिती सुधारेल. कुंभ राशी. कुंभ राशींच्या मंडळींना या सप्ताहात तुम्हाला आपल्या जुन्या समस्यांनी आराम मिळण्याची शक्यता आहे. म्हणून नियमित व्यायाम करून आपल्या आरोग्याची काळजी घ्या. या आठवड्यात आपण आपल्या मित्रांसह किंवा कुटुंबियांसह बाहेर जात असाल तर आपल्याला आपला पैसा सुसज्ञपणे खर्च करण्याचा सल्ला दिला जातो. कारण योग बनत आहे की या दरम्यान आपण सुरुवातीला खूप पैसे खर्च कराल जेणेकरून आपल्याला नंतर आर्थिक संकटातून जावे लागेल. हा सप्ताह कौटुंबिक जीवनात तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या चढ उतारांपासून मुक्ती देण्याचे कार्य करेल. सोबतच या काळात कुटुंबाच्या मदतीने काही लोकांना रेंटच्या घराऐवजी स्वतःचे घर घेण्यात ही यश मिळण्याचे योगही बनतील. या सप्ताहात तुमच्या दुसऱ्या भावात राहू स्थित होण्याच्या कारणाने तुमच्या कामाच्या ठिकाणी कोणालाही कोणतेही आश्वासने देऊ नका जोपर्यंत आपण स्वतःला सांगत नाही की आपण ते काम कोणत्याही किमतीवर पूर्ण कराल. कारण हे शक्य आहे की आपल्या वैयक्तिक जीवनातील रस्त्यावर अडथळे निर्माण झाल्यामुळे आपण काही कामाची जबाबदारी स्वीकाराल परंतु आपण ते वेळेवर पूर्ण करू शकत नाही.
या सप्ताहात ते विद्यार्थी जे विदेशातील कुठल्याही चांगल्या कॉलेजमध्ये जाऊन आणि आपले उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत आहे, त्यांना ही संधी या सप्ताहात मिळण्याची प्रबळ शक्यता दिसत आहे. अशात तुम्हाला आपल्या स्मरणशक्तीमध्ये वृद्धी हेतू सकाळी उठून विषयांचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला जातो. कुंभ राशींच्या मंडळींना या सप्ताहात काही उपाय देखील आहे मंडळी. नियमित 41 वेळा ओम नमो नारायणाय नमः या मंत्राचा जप करा. असे केल्याने तुमची आर्थिक आणि मानसिक स्थिती सुधारेल. मीन राशी. मीन राशींच्या मंडळींना या सप्ताहात तुम्ही या गोष्टीला चांगल्या प्रकारे समजतात की बरेच काही तुमच्या खांद्यावर टिकलेले आहे आणि काही निर्णय घेण्यासाठी ही स्पष्ट विचार ही गरजेचं आहे. अशात या गोष्टीची काळजी घेऊन तुम्ही आपल्या उत्तम जीवनाच्या प्राप्तीसाठी बरेच प्रयत्न करण्यात आपला बराच वेळ व्यतीत कराल. या सप्ताहात शक्यता अधिक आहे की व्यापारात तुम्हाला चांगला नफा होईल. यामुळे तुम्हाला काही धन लाभ करण्यात यश मिळू शकेल, परंतु पैशाच्या बाबतीत तुम्हाला थोडे सावध राहण्याची आवश्यकता असेल. अशात घाईत येऊन धन संबंधित काहीही निर्णय घेऊ नका. खास करून महत्वाच्या आर्थिक सौद्यात मोलभाव करताना तुम्हाला थोडा वेळ काढून योग्य विचार करण्याची आवश्यकता असेल. या सप्ताहात जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा तुम्हाला एकटे वाटेल. अशा वेळी आपले माता पिता तुम्हाला आशीर्वाद देऊन तुमचे मनोबल वाढवण्याचे कार्य करतील. यामुळे तुमचे कौटुंबिक जीवन सुरळीत चालत राहील. या सप्ताहात तुम्हाला करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी आपला गुरु किंवा मोठ्या व्यक्तींचे संरक्षण प्राप्त होणार नाही, परंतु शंका आहे की तुमच्या आणि त्यांच्या विचारांमध्ये मतभेद उत्पन्न होऊ शकते. यामुळे तुम्हाला या सप्ताहात बरीच चिंता होऊ शकते. या सप्ताहात बुद्धीची देवता बऱ्याच विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ देऊन यश प्राप्ती करण्याचे कार्य करेल. यासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही यावेळी भाग्याची साथ मिळेल. मीन राशींच्या मंडळींना या सप्ताहात काही उपाय देखील आहे मंडळी. नियमित गुरुवारी वृद्ध ब्राह्मणांना भोजन दान करा. असे केल्याने तुमची आर्थिक आणि मानसिक स्थिती सुधारेल.